यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. बुलेटिनमधून सुरुवात करूया. राज्यामध्ये 15,000 पोलिसांच्या भरतीला मंजुरी. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय. रेशनिंग दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. मेट्रिक टनामागे 20 रुपयांची वाढ. याआधी प्रति मेट्रिक टनाच्या मागे 150 रुपये मिळायचे, आता 170 रुपये मिळतील. मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय. राज्यामधील जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. हजारो कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडून लवकरच येण्याची शक्यता नाही. केंद्राचे पैसे येईपर्यंत राज्य सरकारने तरतूद करावी असं पत्र केंद्राकडून सर्व राज्यांना देण्यात आलं. जलजीवन मिशनच्या संदर्भात केंद्रामध्ये जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. लवकरच निधी देऊ असं आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिलं. गुलाबराव पाटील यांची माहिती. मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडलाय. विदर्भ, नवी मुंबईमधील काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सत्तेमध्ये गेलेले आता कपाळावरती हात मारू लागलेले आहेत. उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवरती निशाणा. उबाठाच्या बापात दम नाही या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांचा यू-टर्न. आपण कार्यकर्त्यांना बोललो, मात्र माझ्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला. गायकवाडांची प्रतिक्रिया. जाणत्या राजाने फोडाफोडीचं राजकारण करत महाराष्ट्र उपाशी ठेवलाय. राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका. अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा. राधाकृष्ण विखे पाटील यांची अजित पवारांवरती तिखट शब्दामध्ये टीका. पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी साखर कारखानदाराला मदत केल्याचा दाखला देऊन केली आहे टीका. निवडणूक आयोग ही भाजपची शाखा झाली आहे. आम्ही नेलेले पुरावे त्यांना पाहायचेच नाहीत. सर्व घोटाळे आयोगाच्या वेबसाईट्सवरच आहेत. संजय राऊत यांचं वक्तव्य. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राजकीय अजेंड्याच्या विरोधामध्ये एनएसयूआयचं आंदोलन. वक्तृत्व स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ देवेंद्र हा विषय ठेवल्यामुळे राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार आहे अशी टीका करत विद्यार्थी संघटनांचं आंदोलन. व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेचं परिपत्रक मागे. एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर पुणे विद्यापीठाकडून स्पर्धेचं परिपत्रक मागे. कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरती केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन. या आंदोलनामध्ये इंडिया आघाडीमधील सर्व पक्ष सहभागी. 2024च्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या वेळेला जातीवाचक बोलण्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी दबाव टाकला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव यांचा गौप्यस्फोट. मुंबईमधल्या मेळाव्यामध्ये भास्कर जाधव यांची ब्राह्मण समाजावरती थेट टीका. समाजामध्ये तेढ निर्माण करणारे हेच ते अनाजीपंत आहेत असं वक्तव्य. तर आपण बाजूला झालो की हे कुणबी समाजाला गिळंकृत करतील असंही विधान. ज्या प्रकारे पावसाळ्यामध्ये बेडकं बाहेर निघतात तशी निवडणूक आली की जरांगे बाहेर निघतात. मनोज जरांगे यांची विश्वसनीयता संपली आहे. परिणय फुकेंचा निशाणा. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये चर्चा. अंधेरीमधलं राहतं घर धोक्यात. अभिनेते किशोर कदम यांची तक्रार देत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तक्रारीची दखल घेतली. सहकार सचिव दराडेंना किशोर कदम यांच्यासोबत संपर्क साधण्याचे आदेश. धाराशिवमधील ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामींना महायुतीमध्ये येण्यासाठी ऑफर. विखे पाटील यांच्याकडून भर सभेमध्ये ऑफर देण्यात आली. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये राजकीय हलचल. खालिद का शिवाजी या चित्रपटाला होणारा विरोध वाढलाय. चित्रपटावरती कायमस्वरूपी बंदी आणा मागणी करण्यासाठी या शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी. शालेय बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्यामुळे आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या तमाम पालकांना दिलासा. स्कूल व्हॅनच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं दिलेल्या निर्णयाचा स्कूल बस मालक संघटनांनी विरोध केलाय. निर्णय मागे घेण्यासाठी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा संपावरती जाण्याचा इशारा. स्कूल व्हॅनच्या संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद. स्कूल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांची प्रतिक्रिया. व्हॅनला परवानगी न देण्याची करणार मागणी. निर्धारित शुल्कापेक्षा जादा फी घेतल्यास कारवाई केली जाईल. महाविद्यालयांना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा इशारा. एका शैक्षणिक वर्षामध्ये एका वर्षापेक्षा अधिक शुल्क घेऊ नये असेही निर्देश.
दादरच्या कबूतरखान्याच्या आंदोलनाच्या प्रकरणी 6 दिवसांच्या नंतर गुन्हा दाखल नाही. मुंबई पोलीस पालिकेकडून तक्रार घेण्याची प्रतीक्षा करतायत आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांना मुंबई पोलीस अभय देत आहेत अशी चर्चा. कबूतरखान्याच्या प्रकरणी उद्या उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. उद्या येणाऱ्या निर्णयावरती पुढची दिशा ठरवली जाईल. जैन महासंघ अध्यक्ष ललित गांधींची प्रतिक्रिया. तोपर्यंत संयम बाळगण्याचं आवाहन. कबूतरखान्यांवरती बंदी असताना कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांवरती पालिकेनं जोरदार कारवाई केली आहे. मुंबई महानगरपालिकेनं 1 जुलै ते 11 ऑगस्ट 2025च्या दरम्यान तब्बल 1,32,000 रुपये इतका दंड वसूल केला. फ्रेंड्स ऑफ मुंबई संस्थेकडून कबुतरांना खाऊ घालणं योग्य की अयोग्य यासाठी चित्रफित प्रदर्शनाचं आयोजन. या कार्यक्रमाचं जाहीर निमंत्रण दादरमध्ये बॅनरबाजी करत देण्यात आलं. 29 ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईमध्ये येणार आहे. मात्र हा गणेशोत्सवाचा 3रा दिवस आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नावरती तोडगा काढण्याची गणेशोत्सव समन्वय समितीची पोलीस आयुक्तांना विनंती. 21 वर्षांनी यंदा श्रावणामध्ये अंगारकी चतुर्थीचा योग आलाय. त्यामुळे दादरच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी मोठ्या रांगा. मंत्रालयामध्ये केवळ ॲप आधारित प्रवेश. पासवरती पूर्णपणे बंदी आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापासून नियम लागू होतील. मंत्रालय प्रवेशाची पास काढण्याची पारंपरिक पद्धत आता बंद होणार. ठाण्यामधल्या गडकरी रंगायतनचं 15 ऑगस्टला उद्घाटन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार गडकरी रंगायतनचं उद्घाटन. सध्या गडकरी रंगायतनमध्ये ट्रायल रन सुरू आहे. येत्या 2 दिवसांमध्ये काम पूर्ण होईल. पुनर्विकासाच्या अंतर्गत पात्र धारावीकरांना देण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ. आता रहिवाशांना 500 चौरस फुटांचं घर मिळेल. त्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 45 लाख रुपयांच्या आत असलेल्या परवडणाऱ्या श्रेणीमधील घरांच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. 6 वर्षांमध्ये 45 लाखांच्या आतमधल्या घरांचा वाटा 38 वरून 18% 2019 मध्ये हे प्रमाण तब्बल 38% इतकं होतं. माडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद. 5,285 घरं आणि 77 भूखंडांसाठी आतापर्यंत तब्बल 67,539 अर्ज आले. ठाणे आणि नवी मुंबईमधल्या घरांकडे अर्जदारांचा ओढा. भाडेवाढीच्या नंतर बेस्टची प्रवासी संख्या 30 लाखांवरून 2 लाखांपर्यंत घटली आहे. मात्र प्रवासी संख्येमध्ये घट झाली असली तरी भाडेवाढीच्या नंतर बेस्टच्या उत्पन्नामध्ये 50 कोटींची वाढ झाली. सद्यस्थितीमध्ये बेस्टच्या तिजोरीमध्ये रोज 3.25 कोटींचा महसूल. लोकलची प्रवासी वाहतुकीची क्षमता 25% वाढवली जाईल. ऑगस्ट अखेरपर्यंत 34 स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाणार आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरती सुद्धा 15 डब्यांच्या लोकल धावतील. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती. परिणामी 7ही धरणांमधला पाणीसाठा 89% वरती स्थिरावलाय. त्यामुळे सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2% कमी जलसाठा आहे. भिवंडीमध्ये 2 जणांची धारदार शस्त्रानं हत्या. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी या 2 युवकांची हत्या करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यामधल्या खारबाव चिंचोटी रस्त्यावरच्या खार्डी इथली घटना आहे. आताची एक मोठी बातमी आपण बघूया. सोलापूर मुंबई आणि सोलापूर पुणे ही विमानसेवा आता गणेशोत्सवाच्या आधी सुरू होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हवाई प्रवासासाठी फंडिंगच्या विषयी आज चर्चा झाली. कंपन्यांना प्रति आसन व्यावहारिक तूट निधी दिला जाणार आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. अंगारकी चतुर्थीला पुण्यामधल्या दगडूशेठ बाप्पाच्या मंदिरामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीमध्ये बदल. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं पुण्यामधील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. पहाटेपासूनच मंदिरामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. सांगलीमध्ये सुद्धा अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने प्रसिद्ध गणपती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. मंदिराचा गाभारा, हॉल आणि संपूर्ण मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलेला आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी. दुर्धर आजारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणावरती असलेल्या डोंबिवलीच्या वनिता चाळके यांच्या विठ्ठल दर्शनाची इच्छा पूर्ण झाली आहे. वनिता चाळके यांना स्ट्रेचरवरून थेट विठ्ठलाचं दर्शन घेण्यात आलंय आणि या अनोख्या क्षणामुळे वनिता चाळके यांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये आनंद असतो. खोतकरांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या प्रकरणी खाटीक समाज आक्रमक झालाय. 14 ऑगस्टपर्यंत अर्जुन खोतकर यांच्यावरती कारवाई न झाल्यास 15 ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन.
बारामतीमधल्या खाटीक समाजाचा इशारा. बिअरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला कंटेनरने धडक दिली आणि या धडकेमध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालंय. बिअरच्या बाटल्या रस्त्यावरती पडल्याच्या नंतर त्या पळवण्यासाठी स्थानिकांची पळापळ झाली आहे. सोलापूरमध्ये येणकी ग्रामपंचायत सरपंचाचा धक्कादायक कारभार चव्हाट्यावर. बिअर बार आणि परमिट रूम मिळवण्यासाठी बोगस ग्रामसभा दाखवून ठराव मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. साताऱ्यामधल्या जीएस अॅग्रो कंपनीकडून अनधिकृत कीटकनाशकांची विक्री. कीटकनाशकं करणारी गाडी पकडण्यात आली. या गाडीमधून एकूण 1.23 लाख रुपयांचा साठा जप्त. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामधल्या कुंडेश्वरच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये 10 महिलांचा मृत्यू झालाय तर 29 महिला गंभीररित्या जखमी झाल्या. पुण्याच्या खेडमधल्या कुंडेश्वर अपघातामध्ये 10 महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक झाली आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. ऋषिकेश्वर करंडे असे या चालकाचं नाव आहे. पुण्यातून सोलापूरमध्ये एमडी ड्रग्ज पुरवठा आणि या प्रकरणी 72,000 रुपयांचा ड्रग जप्त तर 8 जणांना अटक झाली. सोलापूर पोलिसांची कारवाई. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सलग 2 दिवसांपासून पावसाचा जोर कायम. कासेगाव उळेगावाला जोडणारा ओढा ओव्हरफ्लो झालाय आणि त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यामधूनच कसरत करावी लागतेय. नवीन पूल मंजूर असूनही ग्रामस्थांना कामाची मात्र प्रतीक्षा. नाशिकच्या देवळा तालुक्यामधल्या मेशी इथे बंद घराचं कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास. यामध्ये 2,20,000 रुपयांची रोख रक्कम आणि 3 तोळे सोन्याची चोरी. मद्यपान केलेल्या टवाळखोरांकडून दुकानदारासह कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. नाशिकच्या अंबड परिसरामधली घटना समोर येते आहे. जुन्या वादामधून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती. अहिल्यानगरमध्ये भाकड जनावरांसह शेतकरी प्रांत कार्यालयामध्ये घुसले. प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनाच्या समोर शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी. संगमनेर शहरामध्ये शिव आर्मी संघटनेच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. जळगावच्या जामनेरमध्ये 10 ते 15 जणांकडून तरुणाला मारहाण. मारहाणीमध्ये सुलेमान खान या 21 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय. संतोष देशमुखांच्या प्रमाणेच आमच्या मुलाला मारहाण. कुटुंबियांचा आरोप आहे. मकोकानुसार कारवाईची मागणी. संभाजीनगरमध्ये सराईत गुंडांचा मैत्रिणीवरती गोळीबार. सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजा यानं आपल्या मैत्रिणीवरती गोळी झाडली. राखी मुरमरे असे या जखमी मैत्रिणीचं नाव आहे. तिच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. मराठवाड्यामधील प्रसिद्ध असलेल्या जालन्यामधील राजूर गणपतीला रात्रीपासून भाविकांची गर्दी. राजुरेश्वराच्या दर्शनासाठी राज्यभरामधून भाविकांची लांबच लांब रांग. नागपूरमध्ये गणपतीच्या मूर्तीच्या उंचीच्या संदर्भात कोणतंही बंधन नसेल. आज नागपूर पालिका, पोलीस आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये घोषणा केली जाईल. विधानमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीचा राज्यामधला पहिला दौरा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली हा दौरा होईल. गोंदिया जिल्ह्यामधील तब्बल 5,844 धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. बीम पोर्टलनं शेतकऱ्यांना ब्लॉक केल्यामुळे निधी असून सुद्धा पणन कार्यालयाकडून बोनस देता येत नाहीये. गोंदिया इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एका विद्यार्थ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. आवेश कुमार असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून या विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. भंडारा जिल्ह्यामधल्या रावणवाडीच्या जंगलामध्ये 42 वर्षाच्या प्राध्यापकाचा मृतदेह सापडला. मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये सापडल्यामुळे खळबळ. नदीच्या पाण्यामध्ये बुडणाऱ्या बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचाच पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. संजय वानखेडे असे या मृत व्यक्तीचं नाव आहे. अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या गाडेगाव इथल्या आस नदीपात्रामधली घटना. ट्रक आणि दुचाकीची धडक झालेली आहे आणि या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरच्या धामणा परिसरामधली ही घटना आहे. व्याजाच्या पैशांसाठी महिलेला सावकाराने मारहाण केली आहे. यवतमाळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि या प्रकरणी 3 जणांवरती आता गुन्हा दाखल झालाय. अमरावतीमध्ये ऑनलाईन शस्त्र विक्रीचा पर्दाफाश. 19 वर्षांच्या युवकाला अमरावतीमधून अटक झाली आहे. यावेळेला आरोपींकडून 10,000 रुपयाचे एकूण 7 घातक शस्त्रकं ही जप्त करण्यात आली. यवतमाळमधल्या 3ऱ्या इयत्तेमधील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार, लैंगिक छळ करणारे मुलगा आणि मुलगी हे तिच्याच वर्गामध्ये असल्याचं समोर आलंय. आईच्या तक्रारीच्या नंतर मुलगा आणि मुलीच्या विरोधामध्ये पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल. राहुल गांधींच्या दिल्लीमधल्या आंदोलनाच्या नंतर रत्नागिरी काँग्रेसचे देखील वोट चोरीच्या विरोधामध्ये निदर्शनं. चिपळूणमधल्या बहादूर शेख नाका इथे काँग्रेसने मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला.
अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं गणपतीपुळ्याच्या मंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे। चतुर्थीच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक सजावट। सध्या अनेक मंदिरांमध्ये दर्शन घेत असताना वस्त्र संहिता लागू केली जाते, तर आता गणपतीपुळे मंदिराच्या बाहेर देखील पूर्ण अंगभर कपडे परिधान करावेत असं आवाहन करणारा बोर्ड लावण्यात आलाय। आणि यानंतर काही सविस्तर बातम्या आपण जाणून घेऊयात। दुर्धर आजारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणावरती असलेल्या डोंबिवली